15 ऑगस्टच्या निमित्तानं बऱ्याच महापालिकांनी चिकन आणि मटण विक्रीला बंदी घातली होती। पण विरोधकांनी इशारा दिल्याप्रमाणे बंदी तोडण्याचं काम करण्यात आलं। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत कोंबड्या सोडण्याचा प्रयत्न केला होता। पाहूया। दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण, दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण, दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण। 15 ऑगस्टला मांस बंदीचा आदेश काढणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा काँग्रेसनं कोंबड्या आणून निषेध केला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत कोंबड्या सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेच्या गेटवरच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं। महिला आंदोलकांनीही चिकन मटण विक्रीच्या बंदीचा निषेध करत घोषणाबाजी केली। यावेळेला पोलिसांनी महिला आंदोलकांनाही ताब्यात घेतलं। विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिलाच होता, त्यानुसार कोंबड्या आणून काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं। दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण, दाबा लोकशाहीचं बटन। दाबून खा मच्छी मटण। ही जाग प्रशासनाला येण्यासाठी हे कोंबडी आम्ही पालिकेवर सोडण्यासाठी आणलेली आहे। याचं कारण महापालिकेत इतर प्रश्न असताना आज रस्त्याची समस्या आहे, खड्ड्यांची समस्या आहे, हॉस्पिटलची समस्या आहे, रेल्वेची समस्या आहे। या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नाही ते उद्योग करतात, कुठला तरी फुटकळ आदेश काढतात। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही इशारा दिल्याप्रमाणे कल्याणमध्ये एका हॉटेलमध्ये आले आणि मटण खाऊन मांस बंदीचा विरोध केला। आव्हाडांनी मांस बंदीचा निर्णय झुगारल्यानं कल्याणमध्ये हिंदू खाटीक संघटनेनं त्यांचा सत्कार केला। हा माझ्याकडे GR आहे, ज्या GRचा उल्लेख केला जातो कल्याणमध्ये, त्याच्यामध्ये कुठे लिहिलंय विक्रीला बंदी? कत्तलखान्याला बंदी आहे, विक्रीला बंदी कोणी सांगितली? आमचं हेच म्हणणं आहे, ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना। मांसाहार विरुद्ध शाकाहार ही लढाई लावून द्यायची, या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत। जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषांमध्ये, प्रांतामध्ये, जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे। छत्रपती संभाजीनगरमध्येही महापालिकेनं चिकन मटणसह कत्तलखान्यांवर बंदी घातली। त्यानंतर MIMच्या इम्तियाज जलीलांनी घरी बिर्याणी करत पार्टी केली आणि मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण देत डिवचलं। जलीलांनी घरी जेवणाच्या टेबलवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाची नेमप्लेटही लावली। आज हे मुख्यमंत्री साहेब आले असते, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे आयुक्त आहे जी श्रीकांत साहेब, तर मी आवर्जून त्यांना हे प्रश्न विचारले असते की साहेब मला थोड़ा समजावून सांगा की फ्रीडमचा अर्थ काय आहे, इंडिपेंडेंसचा अर्थ काय आहे, आज़ादी का मतलब क्या है, डेमोक्रेसी आणि डिक्टेटरशिप याचा फरक काय आहे, हे त्यांना विचारलं असतं। जर ज्या वोट चोरीप्रमाणे जे सत्तेमध्ये येऊन बसलेले आहे, ते महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्याचा विक्टिम मी पण आहे। देशामध्ये जे सत्ता झालेली आहे, कशामुळे झालेली आहे, ते वोट चोरीच्या आधारावर। पण आपण मुद्दे काय चर्चा करत आहे की मुंबईमध्ये कबुतरांना आपण जेवण घालायला देणार नाही देणार, कबूतर असायला पाहिजे नाही असायला पाहिजे। कोल्हापूरमध्ये एक हत्ती अंबानी साहेबांनी पळून घेतले, तर हे मुद्दा। दिल्लीमध्ये मुद्दा काय चाललेला आहे की कुत्रे रस्त्यावर फिरायला जाऊ का नाही, कुत्र्यांना परवानगी दिली जाणार का नाही दिली जाणार, हे कुत्र्या, कबूतर, हत्ती या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे। लाज नाही वाटते? सुप्रीम कोर्टाने पूर्ण आदराने मी सांगतो की इतका मोठा मुद्दा वोट चोरीचा समोर आलेला आहे, दररोज त्यांनी हिअरिंग घ्यायला पाहिजे होती। कल्याण डोंबिवली महापालिकेनं मांस बंदीचा आदेश काढला आणि त्यानंतर इतर महापालिकांनीही पत्रक काढलं। मात्र हा निर्णय 1988 मध्ये काँग्रेसनंच केल्याचं सांगून भाजपनं हात वर केले, तर सरकारमध्येच अजित पवारांनीही मांस बंदीच्या निर्णयाचा विरोध केला आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनीही लोकशाही नाहीये असं म्हणत अतिरेकी निर्णय म्हटलाय। कोणी माणूस कुठल्याही सणाला कुणी काय खावं हे ठरवू शकत नाही, हा निर्णय घेऊ शकत नाही। लोकशाही आहे, आम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये याच्यावरती बंधन कोणी टाकू शकत नाही।
ही लोकशाही नाही. महाराष्ट्रावरती असा कोणीही अतिरेकी निर्णय लादूच शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तर मांसबंदीवरून 2 दिवसांपासून संजय राऊत आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यामध्ये जुंपली आहे. मांसबंदी करून महाराष्ट्राला नपुंसक बनवणार का अशी टीका राऊतांनी केली होती. त्यावरून माफीची मागणी करणाऱ्यांना राऊतांनी बन यांना शिवीगाळ केली आहे. अरे ते नपुंसक लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुंसक असल्याचा भास होतो. कोण चुत असे मागणी करतो, चुत काय करतो कोणी साला? मराठी माणूसच आहे ना तो, का त्याची सुनता गेली आहे? विचारा जाऊन त्याला. मी बरोबर बोललेलो आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मला शिव्या दिलेल्या आहेत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हनुकाठी, अशी देखील आमची परंपरा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे बोलताना, इतरांना शिव्या देताना थोडासा विचार करावा. संजय राऊत यांची वैचारिक सुंथा झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली. आणि आज उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रातली जी अवस्था झालेली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. आणि अशा पद्धतीचं काँग्रेस बरोबर जाऊन वैचारिक हालाला त्यांनी केलेला आहे. मांसबंदीच्या निर्णयाशी आपला काही संबंध नाही अशी भूमिका भाजपनं घेतली. मात्र सरकारमध्ये भाजपच एकटी पडल्याचं दिसलं आणि विरोधकांनीही आंदोलन करून मांसाहार घेत मांसबंदी तोडली. छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनवटे, कल्याणमधून सुनील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.